पनवेलमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून एक मोठं विधान आलंय। जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी थेट आरोप केलाय, जनसुरक्षा विधेयक म्हणजेच लोकशाहीवरची दडपशाही आहे। त्यांनी सांगितलंय हा कायदा लोकांच्या अधिकारांना गालबोट लावणार आहे। जनतेच्या आवाजाला दाबण्यासाठी सरकारने हा मार्ग काढलाय। लोकशाहीमध्ये मतभेद असतील, आंदोलनं होतील, प्रश्न विचारले जातील, पण त्यावर उत्तर द्यायची, प्रश्न दाबायचे नाहीत। शिरीष घरत यांनी ठामपणे मागणी केली आहे, हा विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावा। त्यांनी अजून पुढे इशारा दिलाय की सरकार लोकांच्या हक्कावर गदा आणत असेल तर जनता आता शांत बसणार नाही। महाराष्ट्रातल्या लोकांना आवाज दडपून ठेवता येणार नाही। आजच्या या विधानामुळे पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलंय। जनतेत चर्चा सुरू आहे, हा विधेयक खरंच सुरक्षेसाठी आहे की मग लोकांना गप्प करण्यासाठी? आता पुढे सरकार या मागणीवर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत, जनसुरक्षा विधेयक विरोधी समिती प्रमुख उल्का महाजन, काँग्रेसी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, राष्ट्रवादी शरद पवार जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, शेकाप नेते काशीनाथ पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, रामदास पाटील, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, महानगर संघटक गुरुनाथ पाटील, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, शहर प्रमुख प्रवीण जाधव, शहर प्रमुख यतीन देशमुख, शहर प्रमुख सदानंद शिर्के, शहर प्रमुख रामदास गोवारी, उप शहर प्रमुख हरेश पाटील, शहर संघटक संतोष गोळे, युवा सेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते, विधानसभा अधिकारी अजय पाटील, महिला आघाडी शहर संघटिका अर्चना कुलकर्णी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे आंदोलन महाविकास आघाडी आणि इतर संघटना यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि हे जनसुरक्षा जे त्यांनी जे काढलेलं आहे हे फार म्हणजे लोकांना दडपशाहीचं काम चालू आहे। ही लोकांची दडपशाही कशी आहे की प्रत्येक ठिकाणी कुठला कार्यक्रम करण्यासाठी जायचं आलं की लोकांनी पुढे यायला नको, याच्याकरता ह्या लोकांनी हे जनसुरक्षा कायदा लागू करण्याचं काम चालू आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।